पाहायला मिळाली. मार्क वूड जो खरं तर इंग्लंडचा गोलंदाज आहे, त्याची एकदम ॲक्शन क्रिकेट जगतामधली सर्वात सुंदर ॲक्शन बॉलिंग ॲक्शन म्हणून मानली जाते, कारण त्याची बॉलिंग ॲक्शन रिदम वेग त्याच्याकडे प्रचंड राहिला आहे. असा हा खेळाडू अगदी साध्या शैलीने गोलंदाजी करतो. हा ॲक्शन रनवेवरती धावत असताना चांगल्या पद्धतीने ॲक्शन बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, भरधाव वेगाने हा बॉल टाकतो विनोद. ज्या वेगाने मात्र मागच्या बाजूला यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरती गाड्या धावत आहेत, त्याहीपेक्षा डबल वेगाने विनोद भगत बॉल डिलिव्हर्ड करतोय. प्रचंड वेग त्याच्याकडे आहे, त्याचा पुरेपूर फायदा त्याला होतो, त्याच्या टीमला होतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल, तिसरा चेंडू पायात टाकला हलक्या हाताने ऑन साईडला घेत असताना मनोज भगत मिडॉन मधून मात्र शॉर्ट मिड विकेटला आले. बॅकअपसाठी मात्र त्या ठिकाणी डीप मधला फिल्डर धावत पुढे आला. 1 रन या बॉलवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झालं या स्पर्धेतली पहिली सिंगल भाई कडूच्या खात्यामध्ये, कारण मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू शून्यावरती बाद झाला. आता खरं तर एका मोठ्या संघासोबत तुम्ही खेळताय. मागचाही संघ मोठा होता, परंतु कामगिरी चांगली राहिली. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर बेलपाडा संघाची शेलगर टीमला पराभूत केलं. एकाच बेल्ट मधली संघ आणि इथे दयानंद म्हात्रे यांचा फटका आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन करणारा, गगनचुंबी अवकाशाला गवस निघालणारा, हवेमध्ये प्रवास करणारा हा चेंडू होता. फटका 6 धावा षटकार. अफलातून टाइम सिनियर खेळाडू आहे खरं त्या टीमचा दयानंद, आणि काय फटका सजवला, लेंथ बॉल टाकला. बघा विनोदची बॉलिंग ॲक्शन थोडासा बाहेरच्या दिशेने ऑन साईडला बॉलला पूल करत असताना मिड विकेट, आणि खरं तर लॉंग ऑनच्या अगदी मधोमध काऊ कॉर्नर रिझनकडे हा फटका 6 धावा षटकार पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग, बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला, लाईन लवकर रीड केली, वेल जज करत बॉलला लेफ्ट केला, सोडलाय. वाईड बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन खर्च करतो आता विनोद. षटकार आल्यानंतर थोडासा मानसिक दबाव विनोद भगतवरती येताना आपण पाहत आहे. खरं तर लॉंग ऑफला आता त्या ठिकाणी लॉंग ऑनमध्ये घेतलाय, मिड ऑनचा फिल्डर मिड ऑफमध्ये घेतलाय. एका बाजूला मिड विकेटमधला फिल्डर आपण पाहिला अगदी स्क्वेअर लेगच्या जवळ उभा केलाय. एक वेगळी रणनीती, कदाचित शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पाहायला मिळेल. आपटला बॉल, क्या बात आहे. वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र प्रयत्नांमध्ये यश. आतली कडा घेतली, इनरेज लागत मात्र बॉल चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप सीमारेषा पार, खणखणीत चौकार. खरं तर लेंथ बॉल होता, थोडासा आखूट टप्प्याचा, फिंगर रोल केले होते आणि त्यानंतर आतली हलकीशी कडा घेतली होती आणि विकेट किपर शुभमलाही बीट केलं. बॉल लॉंग स्टॉपला ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी जाताना पाहायला मिळाला. 4 धावा आल्या, चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट, ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणता येईल. खरं तर बेलपाडा संघासाठी, जय हनुमान बेलपाडा टीमसाठी 12 धावा आतापर्यंत आहे स्कोर कार्डमध्ये. पहिले 2 डॉट बॉल सिंगल, त्यानंतर आपण पाहिला खरं तर षटकार देखील पाहायला मिळाला. एक वाईट बॉल, चौकार, आणि आता शेवटचा बॉल या ओव्हरमधला. मागच्या सामन्यामध्ये 2 स्पेलमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. विनोदने हाफ ऑफच्या आकमीच टायमिंग आहे. फटका मनोज जज करता त्या ठिकाणी मिड ऑफला झेल टिपत असताना पहिला धक्का दिला विनोदने. क्या बात आहे. कमबॅक, लगेच प्रत्युत्तर याच ओव्हरमध्ये दिलं विनोदने दयानंदला. विकेट मिळाला. ऑन द राईज हा स्ट्रोक खेळत असताना मिस टाइम फटका पाहायला मिळाला. मिसक्यूट झाला. मिड ऑफला चांगली झेल टिपली, खेळाडू बाद झाले. पहिला खेळाडू बाद 12 वरती 1 धक्का. बघा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले करता, कटर टाकला होता उजव्याच्या बाहेर, त्याच्यावरती मिस टायमिंग फटका आणि मनोजने चांगली झेल टिपली मिड ऑफला. विकेट मिळाला. पहिला खेळाडू बाद. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आहे. चला यानंतरचा होणारा सामना वोडाफोन वहाळ विपक्ष बेलपाडा 11 बेलपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कर्णधारांना विनंती असेल, आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. डीप बॉलचं षटक हेही महत्वाचं राहील. निकेत कोहलीने काय गोलंदाजी केली टेप बॉलमध्ये, अप्रतिम. चिन्मय भगत, ज्या चिन्मयने मागच्या सामन्यामध्ये 24 धावा दिल्या होत्या. गीतेश मडवीने 4 षटकार ठोकले त्या खेळाडूला, सलग 3 आणि एक शेवटच्या बाजूने षटकार पाहायला मिळाला. हा गोलंदाज चिन्मय आता या ठिकाणी बॉलिंग मार्कवर, त्याला विश्वास त्याच्यावरती दाखवलाय. मग अशीच सांगितलं, सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये बॉलर्सला फारसा खरं तर वाव मिळत नाहीये, किंवा ॲडव्हान्टेज कमी मिळतोय. आणि अशातच जर का तुम्ही खराब लेंथ आणि लाईनमध्ये बॉल टाकाल तर डेफिनेटली तुम्हाला मार खावं लागेल. 12 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. चिन्मय भगत गोलंदाजी मार्कवरती आपण येताना पाहत आहे. सेकंड ओव्हरला समोर फलंदाज भाई कडू आणि त्यांच्या बरोबरीने सनित ठाकूर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती.
बाईकडून पहिलाच बॉल होता उजेशा बाहेर, थर्ड मॅनलाही बीट केलंय, बॉल मात्र चालला गोळीच्या वेगाने, नो प्लस 4, 5 धावा. पंजा या ठिकाणी मिळेल. चौकार देखील नशिबाचा आहे आणि नो बॉल प्लॉटच्या बाहेर. फ्रीट पुढचा बॉल असेल, 5 धावा. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं विकेट किपर देखील भरपूर लांब होता शुभम. लाईन प्रचंड खराब होती त्या ठिकाणी चिन्मय भगतची. 5 धावा मोफतच्या स्वरूपात मिळाल्या आणि आता टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 17 धावा. 17 लॉस ऑफ 1 विकेट. फ्रीट बॉल असेल, उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्रीटची नामी संधी आता आहे. खरं तर फलंदाज भाई कडूला कधी कधी एखादा फ्रीटचा बॉल मिळाला की त्याच्यावरती तुम्हाला एक चांगला आत्मविश्वास देणारा फटका खेळण्याची संधी मिळते आणि या संधीचं सोनं हा खेळाडू करेल का हे पाहावं लागेल. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ज्याला म्हणता येईल, सुवर्ण संधी फलंदाज भाई कडूसाठी. नेक्स्ट मॅच ओडाफोन वहाळ विपक्ष बेलपाडा 11 बेलपाडा. चला दोन्ही कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग. फ्रीटचा बॉल त्या ठिकाणी लॉफ केला बॉलला, ऑन साईडला लॉंग ऑनला निकेत. गुड फील्डिंग, क्या बात आहे. थ्रो थोडासा वाईड झालाय, ओव्हर थ्रो झालाय. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो झाला असता तरी एकच धावाली असती. ओव्हर थ्रो पुन्हा एकदा होतोय, एकच धावाली. खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जरी थ्रो केला असता तरी एकच धाव मिळाली असती, कारण फलंदाज रेडी नव्हते सेकंडसाठी. परंतु इथे स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो झाला आणि तोही चुकीचा झाला, त्याच्यामुळे 1 रन अतिरिक्त मिळाली ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळाल्या. 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एका बॉलमध्ये जवळजवळ 7 धावा खर्च केल्या मागच्या, कारण पहिला बॉल नो प्लस 4 आणि त्यानंतर 2 म्हणजे लिगल बॉलला 7 धावा खर्च केल्या निकेतने. चिन्मयने ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहेत नौजल, क्या बात आहे, अप्रतिम. हा झेल टीपला रनिंग कॅच. डीप मध्ये बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला नाही मारुल्यांच्या पलीकडे आणि आतमध्येच बॉल पकडला झेल टीपला. नौजलने विकेट मिळाला फिल्डिंग करत असताना टीम कोंबड बुजेला. बघा पुन्हा एकदा शफल झाले होते, खेचून मारला पिकअप शॉट, बस टायमिंग झाला थोडासा, प्रॉपर कनेक्शन नव्हता आणि मिड विकेटला काय झेल टिपलाय, कमालीचे एफर्ट्स. काल सुधागड पालीचा खरं तर आसरे संघाचा खेळाडू आदेश सोरगेने एका बॉलमध्ये 22 धावा दिल्या, क्या बात आहे. हा नवा रेकॉर्ड आहे. आदेश सोरगे एका बॉलमध्ये त्याने 22 धावा खर्च केल्या. आसरे चौक आसरे असेल, सुधागड आसरेचा हा खेळाडू होता, त्याने एका बॉलमध्ये 22 धावा खर्च केला. हा रेकॉर्ड म्हणजे नो बॉल जास्त टाकले, 3 वाईड बॉल आणि 3 पंजे, क्या बात आहे. हा एक वेगळा रेकॉर्ड झाला तिथे. खरं तर चोरगे आदेश चोरगेच्या माध्यमातून 22 धावा एका बॉलमध्ये देणं तितकं सोपं नाहीये. आणि आपण पाहताय खरं तर चिन्मय भगत, रोहन कडू, क्या बात आहे. आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम झालं म्हणून समजा आणि टप्प्यात दिला बॉल स्लॉट मध्ये आणि त्याच्यावरती ताकद होती रोहन कडूची. अफलातून टायमिंग, अप्रतिम फटका. बघा पुन्हा एकदा हा फटका जर पाहिला, वजनदार फटका, क्या बात आहे, अप्रतिम. चांगलं टायमिंग होतं, मिड विकेटच्या बाहेर या फटक्यामध्ये होतं वजन आणि आमच्या VIP डायसला सलामी देणारा हा फटका. आणि रन्स मिळाले अर्धा डझन रोहन कडूला. अफलातून टायमिंग. खरं तर मागच्या सामन्याची जी परंपरा होती ती मात्र राखली आता चिन्मयने, असं म्हणायला हरकत नाही, कारण मागच्याही मॅचमध्ये या गोलंदाजाने 24 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्या. अजून 3 बॉल बाकी आहेत. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 25. कधी कधी तुमचा दिवस खराब असला की तुमच्याकडून मात्र कितीही तुम्ही चांगले प्रयत्न करा, तुमच्या वाटेला अपयश. आणि इथे मात्र रोहन कडू वॉटर बॅटिंग परफॉर्मन्स, फुल टॉस आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला नौजल संपूर्ण इनिंगमध्ये व्यस्त राहिला, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव या बॉलवरती राहील. 26 धावा स्कोर कार्डवरती लागताना आपण सध्या पाहताय. डिसेंबर हा खरं तर महिना 2025 आपण एंडिंगमध्ये आहोत. काही संघ या खरं तर वर्षामध्ये सुरुवातीला पराभूत होता, पण एखादा जानेवारी लागलं की त्यांनाही खरं तर विजयाची संधी मिळते. चांगला परफॉर्मन्स काही संघांकडून होतो, तर कधी कधी काही संघ सातत्याने वर्षाचे 365 दिवस चांगला परफॉर्मन्स करत असतात. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली, क्या बात आहे. ऍडजस्टेबल फटका होता आणि तोही गॅप मध्ये. बॉल चांगला होता, पायात दिशा चांगली दिली, थोडासा ऍडजस्टमेंट आपण पाहिली. लास्ट मोमेंटला फक्त दिशा देत असताना त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. बघा ऍक्शन रिप्ले, क्या बात आहे. पायातला बॉल टर्न केला बॉलला वृषा सायाने आणि धावफलकावरती आतापर्यंत आहेत तब्बल 30 धावा धावफलकावरती आहेत. हिंदीमध्ये आपण समालोचन ऐकलं म्हणतो, कलायु के साथ मोडा इस गेंद को, त्या पद्धतीचा हा फटका होता, हलक्या हाताने खेळले.
बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा अप्पर कटचा प्रयत्न आहे. चंद्रकांत यांच्या डोक्यावरून बॉल मात्र चालला मागे बॅकवर्ड पॉइंटला. क्या बात आहे, शेवट देखील गोड या षटकाचा. या ओव्हरला 22, मागच्या सामन्यामध्ये 24, टोटल 46 धावा खर्च केल्या 2 स्पेलमध्ये. या स्पर्धेमध्ये चिन्मय भगतने आक्रमक सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये 12, या ओव्हरला 22, टोटल धावसंख्या धाव फलकावरती 34. चांगली करदर पोझिशन आहे सध्या परिस्थिती या ठिकाणी जय हनुमान बेलपाडा संघाची. 34 धावा आल्या. तेजस्वी मात्रे, वन मॅन आर्मी, 104 संघ उभे करणे स्पर्धेमध्ये सोपं नाही, आणि तेही ग्रामीण, व्यावसायिक, तालुका हा 40+ प्रत्येक फॉर्मॅटचे संघ. 1 वर्ष लेडीजचा सामना पाहिला, महिलांचं क्रिकेट देखील आम्ही तेजस मात्रे यांच्या माध्यमातून पाहिलं. यंदा देखील आहे तेजस मात्रे यांच्या माध्यमातून महिलांचं क्रिकेट. कारण आजकाल आपण पाहिलं स्मृती मंदना, आपण पाहिलं तिला पाहून प्रेरित झाल्यात आमच्या भगिनी. त्या देखील क्रिकेटमध्ये आपला खरं तर भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उतरलेले आहेत. आणि म्हणूनच की काय, बॅट्समन हा शब्द डिक्शनरीमधून काढून टाकला क्रिकेटच्या. बॅटर हा शब्द सातत्याने वापरला जातो. बॅट्समन म्हटलं की पुल्लिंग आपल्या व्याकरणामध्ये शिकवलं असेल, पुल्लिंग आणि स्त्रीलिंगामध्ये फरक आहे. त्यामुळे बॅटर हा शब्द प्रॉपर दोन्ही कंटेंटसाठी वापरला जातोय. आणि नक्कीच तुम्हाला महिलांचं क्रिकेट देखील या स्पर्धेमध्ये तेजस्वी मात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 34 धावा स्कोर कार्डवरती आहे. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा टेप बॉल नाहीये, माफी असावी. निकेत कोहलीचा पहिला बॉल, पहिला चेंडू आहे. आणि बघा इथे निर्णय काय, पंच निर्णय घेतील. खरं तर पंचाचा निर्णय खरं तर अंतिम राहील, चेक केलं जाईल. लक्ष असू द्या, खरं तर एक नियम आहे क्रिकेटचा, बॉल स्टम्प्सला लागो किंवा न लागो, पॉपिंग क्रीज पासून जो हाईट फॅक्टर असतो तो खरं तर कॉन्टॅक्ट ग्राह्य धरला जातो नो बॉलसाठी. म्हणजे वरून बॉलला स्टम्प्सला लागला तरी पण फेवरमध्ये जातो, खरं तर फलंदाजाच्या फेवरमध्ये त्या ठिकाणी बॉल जातो, निर्णय जातो. त्यामुळे चेक केलं जाईल. चला सर, निर्णय काय? 4 धावा, डेफिनेटली 4 धावा आहेत त्या ठिकाणी. आणि जोपर्यंत बेल्स खाली पडत नाही तोपर्यंत खेळाडू बाद. बॅटकट सर, अमोल काय सर, बॅटला लागला बॉल. यस, 22च्या स्वरूपात धावा आल्या. स्टम्प्सला लागून गेला परंतु बेल्स खाली पडली नाही असंच वाटतंय. त्यामुळे हा नशिबाचा चौकार मानावा लागेल. 4 धावा त्या ठिकाणी आल्या. बॉलचा कॉन्टॅक्ट पॉइंट, हाईट फॅक्टर देखील ग्राह्य धरलं होतं नो बॉलसाठी आणि ते चौकार मिळाला. पुन्हा एकदा दे घुमा के रोहन कडू उंची घेत असताना अंतर देखील कापलंय. ओव्हर पिच बॉल मधील लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग बॉलला क्लिअर करत असताना रोहनचा धमाका, गगनचुंबी षटकार. क्या बात आहे, अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली रोहनच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये रोहन आय थिंक 5व्या-6व्या क्रमांकावरती आले होते, पण यावेळेला लवकर ते आले मैदानाच्या आतमध्ये आणि ब्लास्ट त्यांच्या माध्यमातून होताना सध्या पाहता 4थ्या क्रमांकावरती आले. आणि आता पण 2 षटकार त्याने ठोकले. 44 धावा स्कोर कार्डवरती, 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण लागताना पाहता. चांगली बॅटिंग साकारतात रोहन कडू. कमी गतीचा पिकअप केलाय, स्क्वेअर लेगला उडवलाय, मैदानाच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा रोहन कडूचा धमाकेदार रुबाबदार षटकार. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती लागल्या जय हनुमान बेलपाडा टीमच्या माध्यमातून. क्या बात आहे, बघा वेट अँड वॉच. चांगलं टायमिंग, कमी गतीचा बॉलची गती ओळखली. त्यानंतर आपण पाहिला बॉडी बॅलन्स थोडासा मागे गेला, बॅकफुटला जात असताना हा पूलचा फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. 6 धावा आल्या. आणि आता इथून मात्र आता धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती तब्बल 50. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 50 आल्या. आणि रोहन कडू त्याच्या बॅटमधून हा 3रा षटकार या इनिंगमध्ये पाहायला मिळाला. अफलातून टायमिंग, मिड विकेट, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, ऑन साइडला फटके पाहायला मिळाले. वेगवान गतीने बीट केलं, प्रचंड वेग होता. झपकन बॉल आतमध्ये आला. सबमरीन पद्धतीचा हा चेंडू होता. लेग पायच्या स्वरूपात सिंगल त्या ठिकाणी मिळाली. असं वाटलं हा देखील बॉल स्लॉटमध्ये येतो की काय, परंतु थोडासा आतमध्ये आणला. इन स्विंग पाहायला मिळाला. बॉल जर तुम्ही पुन्हा एकदा पाहिला तर प्रचंड वेगाने फिंगर रोल करत असताना आतमध्ये आला. आणि त्या ठिकाणी करतो आपण पहिला हा डॉट बॉल होताच, परंतु लेग पायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन देखील मिळाली. 51 धावा स्कोर कार्डवरती. फुलटॉस आहे, ऑन साइडला फटका नवजल डीप मध्ये. कधीतरी एक मोठी भिस्त सांभाळतो नवजल ऑन साइडच्या क्षेत्राकडे चांगली फिल्डिंग करत असताना. जवळजवळ लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध धावतोय, प्रत्येक वेळेला रन थांबवतोय.
हे देखील फार गरजेचं आहे. एक धाव या ठिकाणी मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. 52 धावा स्कोर कार्ड वरती. गडी बाद झाले 2. रोहन कडू ऑन स्ट्राईक. वन्स अगेन पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण जर पाहिला बिगेटचा प्रयत्न आहे, पण इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नसल्या कारणानं हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 18. मागच्या ओव्हरमध्ये आल्या 22. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 12. टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 52 धावफलकावरती आहेत. 52. अजून एक षटक बाकी आहे. 17 पूर्णांक जर आपण पाहिला 33च्या सरासरीने 52 आल्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये एक षटक बाकी आहे आणि जर काही सरासरी कायम राहिली तर मात्र एक मोठी धावसंख्या तुम्हाला अगदी 70च्या आसपास पोहोचताना पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये 4 षटकामध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बेलपाडा संघ. जरा दोन्ही कॅप्टन वोडाफोन वहाल आणि एका बाजूला बेलपाडा 11 बेलपाडा टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीमधला 3रा फ्रेश सामना राहील आणि त्यानंतर 4था सामना असेल शिवाजीनगर आदेश पोर्ट शिवाजीनगर उपक्ष. खरं तर नीलकंठेश्वर उल्वे हे 8 संघ तुम्हाला आजच्या खरं तर स्पर्धेमध्ये पोलमध्ये पाहायला मिळतील. आर्यन बॉलिंग मार्क मध्ये अंतिम षटकामध्ये आर्यन भगत 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आर्यन भगत पुन्हा एकदा फुल लेंथ आहे. यॉर्करचा प्रयत्न होता. बॅटची बॉटम एज घेत असताना बॉल शॉर्ट पॉइंट लेगला चाललाय. एक सिंगल मिळाली. स्ट्राईक वरती आलाय रोहन कडू. भारी भक्कम फटके त्याचे पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. लांब लचक उत्तुंग असे फटके पाहायला मिळाले रोहनच्या बॅटमधून. 53 धावा स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 53. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील शेवटचे 5 बॉल टार्गेट सेट करायचं आहे या ठिकाणी. जय हनुमान बेलपाडा टीमला ज्या बेलपाडा संघाने तर मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली त्या बेलपाड्याने आता चांगलं टार्गेट देखील उभं केलं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वेगवान फटका आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करतोय रोहन कडू. व्हॉट अ बॅटिंग. अफलातून परफॉर्मन्स. मिड विकेटच्या बाहेर अजून एक धमाका. 6 धावा षटकार. रोहनच्या स्लॉट मध्ये बॉल टाकताय आणि त्याचा बघा परिणाम. चांगलं टायमिंग. आणखीन एक षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 59. बेलपाडा 11 बेलपाडा संघाचं आगमन. एका बाजूला वोडाफोन वहा संघाच्याही कॅप्टनला विनंती असेल आपण देखील या टॉससाठी. 59 59 धावा धाव फलकामध्ये. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. खरं तर ज्या टीमने 18 बॉलमध्ये 16 धावा डिपेंड केल्या त्या टीमने आतापर्यंत 59 केल्या आणि एका बाजूला 44 धावांचा पाठलाग अवघ्या 11 बॉलमध्ये केलाय. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग खरं तर आपण पहिले स्ट्रेंथ मजबूत आहे कोंबडभुजे संघाची. तर एका बाजूला बॉलिंग चांगली आणि बॉलिंग असताना बॅटिंग देखील सुंदर झाली. वन्स अगेन याही वेळेला डाऊन द ग्राउंड. अप्रतिम पॅरलल. इट्स फ्लायटी अँड मायटी ह्यूज इट. षटकार 5वा षटकार ठोकला रोहन कडूने. अप्रतिम फटकेबाजी. अनस्टॉपेबल. ओमकार खतर आपण पाहिलं त्या ठिकाणी फलंदाज आहेत रोहन कडू. चांगली बॅटिंग साकारत असताना आर्यनच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा आक्रमण. सलगचा दुसरा. आजच्या दिवसामध्ये 3 षटकार गीतेश मडवीच्या बॅटमधून पाहिले सलग. आता इथे 3रा येईल का हे पाहावं लागेल. यावेळेला शरीराला टार्गेट केलं. वेगवान बॉल होता. खरं तर क्रिकेटमध्ये थोडंसं फिट राहावं लागतं या कारणासाठी. जेव्हा बॉडी लाईनचे बॉल असतात तेव्हा तुमच्या बॉडीचे मुवमेंट होणं गरजेचं असतं आणि इथे बघा हा निर्धाव चेंडू आलाय. चला मी विनंती करते वोडाफोन वाह टीमला बॅट फिरवल्यानंतर शुभम खरं तर वाचला. आता इथे मोठा इन्सिडेंट घडला असता बघा. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहताय. शुभम थांबला. खरं तर डोळेच बंद त्याने केले होते. रोहनने कंट्रोल नसा दाखवला तर अपघात घडला असता. अप्रतिम अफलातून बुम बुम षटकार. जबरदस्त टायमिंग. रोहन कडू ही इज ऑन फायर. रोहन कडू काय मैदानामध्ये खेळलाय. लांब लचक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. पुन्हा एकदा बघा ऍक्शन रिप्ले शफल झाले आणि ताकद जितकी होती अंगात ती ताकद त्या खरं फटक्यामध्ये आली. वैयक्तिक 37 वरती खेळतोय. जवळ 6 षटकार 1 सिंगल म्हणजे एकच सिंगल काढले त्याने आतापर्यंत. 11 चेंडूमध्ये 71 धावा. लास्ट बॉल. कमालीची बॅटिंग. अफलातून. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु. आणि काय फलंदाजी केली. अप्रतिम. प्रत्येक तरुण युवकाने आदर्श गावा असा खरं हा खेळाडू रोहन कडू. मनाने तितकाच चांगला. आणि इथे आपण जर पाहिला खूप सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. 37 71 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल आणि लास्ट बॉल वरती देखील ब्लास्ट. अनस्टॉपेबल. रोहन कडू बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या खेळाडूसाठी. 12 बॉल मध्ये 43 धावांची स्फोटक इनिंग साकारली ज्यामध्ये 7 षटकार
एक सिंगल रोहनच्या खात्यामध्ये राहिली आणि असा हा खेळाडू मैदानाच्या बाहेर झाला. फर्स्ट सेशन पहिलं सत्र संपलं. धाव फलकावरती लागल्या तब्बल 77. बघा 7 षटकार 12 बॉल मध्ये ठोकले रोहन कडूने. 77 धावांचं टार्गेट. लास्ट बॉल बघा पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक होता. लॉंग ऑनच्या बाहेर हा स्ट्रोक होता. षटकार आला आणि टार्गेट आलं 77. 78 धावा पाठलाग कराव्या लागतील आता कोमरभुजे संघाला. चला वोडाफोन वालचा कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. तुम्हाला टॉससाठी यावं लागेल. एका बाजूला बेलपाडे 11 बेलपाडे संघाचे कर्णधार अवेलेबल आहेत. तर 78 धावांचा पाठलाग होईल का किंबहुना या धावा डिपेंड केल्या जातील याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल पुन्हा एकदा समालोचक डिपार्टमेंटमध्ये आमचे बंधू दिनेश पाटील सर. धन्यवाद. तयारन म्हात्रे 3 बॉल 10. भाई कडून 6 बॉल 3. सनी ठाकूर 4 बॉल 10 आणि एका बाजूला वन मॅन